ओके मित्रांनो, नमस्कार. आज आपण आजच्या या सेशनमध्ये रूल 42 विषयी चर्चा करणार आहे. बऱ्याच लोकांना याच्यामध्ये कन्फ्युजन असतं, तर अतिशय सिंपल पद्धतीने आपण रूल 42 हा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, तर GST ॲक्टमधील रूल 42 का आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की आपल्याला ITC कशाचा भेटतो. जर इनपुट हे बिझनेस पर्पजसाठी असेल त्याचा आपल्याला ITC भेटतो. इनपुट हे टॅक्सेबल सप्लायसाठी असेल तर त्याचा आपल्याला ITC भेटतो. परंतु तेच जर इनपुट हे एक्झॅम सप्लायसाठी असेल तर त्याचा ITC आपल्याला भेटत नाही. तेच जर नॉन बिझनेस पर्पजसाठी जर इनपुट असतील तर त्याचा आपल्याला ITC भेटत नाही. राईट. परंतु आता जर इनपुट हे नॉन बिझनेस पर्पज आणि बिझनेस पर्पज, टॅक्सेबल ॲज वेल ॲज एक्झेम्प्ट अशा दोन्ही गोष्टीसाठी जर त्याचा उपयोग होत असेल, ठीक आहे, अशा दोन्ही गोष्टीसाठी जर इनपुट वापरला जात असेल तर त्याचा ITC हा पूर्णपणे मिळणार का? नाही. तर त्याचा प्रपोर्शनेट ITC हा रिव्हर्स करणं गरजेचा असतो. ओके, मग तो प्रपोर्शनेट ITC हा रिव्हर्स कसा करायचा ते आपल्याला रूल 42 अंतर्गत त्याचं कॅल्क्युलेशन बेसिकली हे रूल 42 अंतर्गत सांगितलेलं आहे. ओके, तर आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला जो काही टोटल ITC येतो तो कुठे येतो, तर तो टॅक्स पेअरच्या 2A ला 2022च्या अगोदर 2A ला आणि आता रिसेंटली 2B ला. ओके, 22 नंतर 2B आलेला. ओके, तर टोटल त्याला जो काही ITC टॅक्स पेअरच्या याला दिसतो आहे तो त्याच्या कुठे येतो, 2B ला. ओके, तर टोटल ITC म्हणजेच काय, T. ओके, इथे लक्षात घ्यायचं आपण. टोटल ITC जो आपल्या 2B ला येऊन पडतो त्याला आपण T डिनोट करू. ठीक आहे, टोटल इनपुट टॅक्स. आता या इनपुट टॅक्सपैकी इलिजिबल ITC किती आहे तो कसा काढायचा, तर या इनपुट टॅक्सपैकी असा ITC आपल्याला मायनस करायचा जो नॉन बिझनेस पर्पजसाठी आहे. राईट, लगेच मायनस करून टाकला त्याला आपण म्हणायचं T1. राईट, जो त्यानंतर असा ITC आपल्याला मायनस करायचा जो एक्झेम सप्लायसाठी आहे त्याचा पण ITC आपल्याला भेटत नाही तर त्याला T2 आपण म्हणू शकतो. तर एक्सक्लुझिव्हली फॉर एक्झेम सप्लायसाठी असेल तो T2 झाला. आणि रूल 17.5 अंतर्गत ब्लॉक क्रेडिट लक्षात ठेवायचं. रूल 17.5 अंतर्गत ब्लॉक क्रेडिट जे आहे, ओके, त्याला आपण काय म्हणू, T3 म्हणू. तर हे आपण टोटल इनपुट टॅक्समधून जेव्हा T1, T2, T3, T1 म्हणजे नॉन बिझनेस पर्पज, एक्सक्लुझिव्हली लक्षात ठेवा, एक्सक्लुझिव्हली नॉन बिझनेस पर्पज, एक्सक्लुझिव्हली फॉर एक्झेम सप्लाय आणि ब्लॉक क्रेडिट. ठीक आहे, फक्त एक्झेम सप्लायसाठी फक्त नॉन बिझनेस पर्पजचा ITC आणि ब्लॉक क्रेडिट ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा आपण टोटल ITC मधनं मायनस करतो तर आपल्याला काय भेटतं, आपल्याला मिळतं काय, इलिजिबल ITC. ओके, तर त्याला आपण काय म्हणू, C1, इलिजिबल ITC. तर आपल्या या केसमध्ये एक्झाम्पलमध्ये 1 लाख टोटल ITC आहे, त्यापैकी नॉन बिझनेस पर्पजचा 10,000, एक्झेम सप्लायचा 15,000 आणि ब्लॉक क्रेडिटचा 5,000. तर अशा प्रकारे आपल्याला इलिजिबल ITC जो C1 जो आहे तो किती मिळतो, 70,000. ओके, आता या इलिजिबल ITC मध्ये काय, या इलिजिबल ITC मध्ये कॉमन क्रेडिट ॲज वेल ॲज टॅक्सेबल सप्लाय असं दोन्ही येतो. टॅक्सेबल सप्लायसाठी चा ITC असं दोन्ही ITC येतो. म्हणजे हा जो C1 आहे ह्या C1 मध्ये असा ITC जो एक्झेम सप्लाय आणि टॅक्सेबल सप्लाय दोन्हीसाठी वापरण्यात आलेला आहे असा ITC पण येतो, त्याला आपण म्हणतो कॉमन ITC. आणि त्याचबरोबर
ह्या C1मध्ये इलिजिबल ITCमध्ये असा पण ITC येतो जो त्याच्या फक्त आणि फक्त टॅक्सेबल सप्लायसाठी वापरण्यात आलेला आहे. ठीक आहे, फक्त आणि फक्त कुठला टॅक्सेबल सप्लायसाठी वापरण्यात आलेला आहे. तर हा जो फक्त आणि फक्त टॅक्सेबल सप्लायसाठी ITC वापरण्यात आलेला आहे त्याला काय म्हणायचं आपण T4. ओके, तर या कॉमन क्रेडिटमधनं जर मला कॉमन ITC पाहिजे असेल, काय कॉमन ITC जर मला पाहिजे असेल तर ह्या इलिजिबल ITC मधून मी फक्त टॅक्सेबल सप्लायचा जो ITC आहे तो मायनस करेल. राईट, यावरून आपल्याला काय भेटेल? कॉमन क्रेडिट. कॉमन क्रेडिट जे बोथ टॅक्सेबल आणि एक्झेम सप्लायसाठी वापरण्यात येईल. ओके, सो त्यामुळे मग इलिजिबल ITC मधनं T4 म्हणजे काय? फक्त आणि फक्त टॅक्सेबल सप्लायसाठीचा ITC. ओके, तर मग ह्याच्यामधनं कॉमन क्रेडिटमधनं फक्त आणि फक्त टॅक्सेबल सप्लायचा जो ITC आहे तो मायनस करणार. यावरून आपल्याला 50,000 काय भेटेल? हे कॉमन क्रेडिट भेटेल. आता ह्या कॉमन क्रेडिटपैकी किती हे एक्झेम सप्लायच्या, ह्या कॉमन क्रेडिटपैकी किती एक्झेम सप्लायचं किती प्रपोर्शन आहे आणि नॉन बिझनेस पर्पजचं किती प्रपोर्शन आहे ते आपल्याला काढायचं आहे. ओके, तर एक्झेम सप्लायचं प्रपोर्शन काढण्यासाठी आपण काय करणार? आपला एक्झेम टर्नओव्हर बघणार E आणि टोटल टर्नओव्हर म्हणजे आपला F. टोटल टर्नओव्हर F आणि एक्झेम टर्नओव्हर E. ओके, तर याचा रेशो किती आहे तो काढणार आणि त्याच्यानुसार आपण त्याचा कॉमन क्रेडिटचा प्रपोर्शन काढणार. म्हणजे हा आपला एक्झेम सप्लाय आहे, हा आपला काय आहे? टोटल क्रेडिट आहे, टोटल टर्नओव्हर आहे. हा एक्झेम टर्नओव्हर, हा टोटल टर्नओव्हर इनटू जर कॉमन क्रेडिट म्हणजे आपलं C2, कॉमन क्रेडिट जर इंटू C2 म्हणजे कॉमन क्रेडिट जर केलं तर आपल्याला एक्झेम सप्लायसाठीचा काय? एक्झेम्प्ट सप्लाय साठीचा क्रेडिट मिळतो. एक्झेम सप्लायसाठीचा काय मिळते? क्रेडिट. ओके, तर हे जे एक्झाम सप्लायसाठीचं क्रेडिट आहे त्याला आपण काय म्हणू? D1. ओके, D1. खाली जर बघितलं तुम्ही तर एक्झाम सप्लायसाठीचं क्रेडिट जे कॉमन क्रेडिटपैकी आहे त्याला E/F इंटू C2 म्हणजे एक्झाम सप्लायसाठीचं क्रेडिट जे आहे त्याला काय म्हणू आपण? D1. आता नॉन बिझनेस पर्पजसाठीचं क्रेडिट म्हणजे ह्या कॉमन क्रेडिटपैकी नॉन बिझनेस पर्पजसाठी त्याचं किती प्रपोर्शन आहे तर यासाठी फॉर्म्युलामध्ये सरळ सरळ दिलेलं आहे की हे कॉमन क्रेडिटच्या 5% एवढं कन्सिडर करावं. ठीक आहे, कॉमन क्रेडिटच्या किती? 5% एवढं कन्सिडर करावं. तर मग C2च्या 5% म्हणजेच त्याचा नॉन बिझनेस पर्पजसाठीचा क्रेडिट आपल्याला म्हणजे D2 आपल्याला इथे मिळतो. ओके, आता एक्झेम सप्लायसाठीचा कॉमन क्रेडिटपैकी एक्झेम सप्लायसाठीचा ITC आणि कॉमन क्रेडिटपैकी नॉन बिझनेस पर्पजचा ITC म्हणजे D1 अँड D2. ठीक आहे, ह्या दोन्ही ITC आपल्याला भेटणार का? नाही भेटणार, कारण की नॉन बिझनेस पर्पजसाठी आहे आणि एक्झाम सप्लायसाठी आहे. त्यामुळे हे दोन्ही मायनस करायचे. त्यामुळे टोटल इलिजिबल ITC मधून आपला काय होता? C1. त्यामधून हे जे कॉमन क्रेडिटपैकी एक्झेम्प्ट आणि नॉन बिझनेस पर्पजचा जो ITC आहे हा मायनस करायचा. जस्ट सेकंड, हा मायनस करायचा. फायनली आपल्याला काय मिळतं तर याच्यावरून आपल्याला टोटल ITC जो टॅक्सपेयर क्लेम करू शकतो, टोटल ITC जो टॅक्सपेयर क्लेम करू शकतो तो मिळतो. ITC टॅक्सपेयर कॅन क्लेम. ओके, लक्षात ठेवायचं.
तर आपल्या केसमध्ये इलिजिबल आय टी सी किती होता, हा C1 होता, त्यामधनं रिव्हर्स करण्यात येणारा आय टी सी किती होता, 15,000 होता. टोटल आय टी सी हा जो 70,000, टोटल 1,00,000पैकी फक्त 55,000 आय टी सी हा त्या पर्टिक्युलर टॅक्स पेअरला क्लेम करता येणार. ठीक आहे. आता अजून एक आपण काय करू शकतो, हे जे कॉमन क्रेडिट आहे, कॉमन क्रेडिटमधून जो रिव्हर्स करण्यात येणारा क्रेडिट, रिव्हर्स करण्यात कॉमन क्रेडिटपैकी रिव्हर्स करण्यात आलेलं क्रेडिट म्हणजे एक्झेम सप्लाय आणि नॉन बिझनेस सप्लायचं क्रेडिट हे मायनस केलं तर कॉमन क्रेडिटपैकी किती क्रेडिट हे आपण काय क्लेम करू शकतो, तर ते C3 म्हणून कन्सिडर करू शकतो. ओके. आणि टोटल मग जर कन्सिडर केलं तर आपल्याला किती आय टी सी क्लेम करू शकतो, तर C3 म्हणजे कॉमन क्रेडिटपैकी क्लेमेबल आय टी सी आणि T4 म्हणजे एक्सक्लुझिव्ह टॅक्सेबल सप्लायसाठी जो आय टी सी आपण क्लेम केला होता तो आय टी सी. याचे उत्तर आपल्याला सेमच भेटेल, जे वरती आलेलं उत्तर 55,000. ठीक आहे. तेच इथे पण उत्तर आपल्याला सेमच भेटेल, म्हणजे C3 प्लस T4 जर आपण केला. ठीक आहे. C3 प्लस T4. C3 काय सांगतं, कॉमन क्रेडिटपैकी किती तो क्लेम करू शकतो. T4 काय सांगतं, एक्सक्लुझिव्ह टॅक्सेबल सप्लायचा आय टी सी तो म्हणजे T4. ह्या दोघांची जर बेरीज केली ती पण एवढीच येणार, 55,000. ओके. शॉर्टकट हेच आहे की इलिजिबल आय टी सीमधनं कॉमन क्रेडिटचा ह्या मायनस करून टाका, डायरेक्ट तुम्हाला उत्तर भेटू शकतं. ओके. सो हा झाला रूल 42. ओके. एवढं सिंपल आहे. आता रूल 42 होप तुम्हाला समजलेला असेल, पण ह्या रूल 42मध्ये आपण परत एकदा रिकॅप करून टाकू. ओके. तर काय करायचं, आपल्याला टोटल इनपुट टॅक्स क्रेडिट बघायचा, त्यामधनं नॉन इलिजिबल आय टी सी म्हणजे एक्झेम सप्लायचा आय टी सी मायनस करायचा, नॉन बिझनेस पर्पजचा आय टी सी मायनस करायचा, ब्लॉक क्रेडिट मायनस करायचा. म्हणजे T1 मायनस करायचा, T2 मायनस करायचा, T2 इज फॉर एक्झेम सप्लाय, T3 इज फॉर ब्लॉक अंडर 17(5). ओके. याच्यावरून आपल्याला काय भेटतं, इलिजिबल आय टी सी भेटेल. इलिजिबल आय टी सी पैकी आता मला कॉमन क्रेडिट काढायचं आहे, तर त्यासाठी मग इलिजिबल आय टी सीमधनं जो टॅक्सेबल एक्सक्लुझिव्हली फॉर टॅक्सेबल सप्लायचा जो आय टी सी आहे तो मायनस करणार, तो म्हणजे T4. त्यातून आपल्याला कॉमन क्रेडिट भेटेल आणि ह्या कॉमन क्रेडिटपैकी एक्झेम सप्लायचा किती प्रोपोर्शनल आहे, नॉन बिझनेस पर्पजचा किती प्रोपोर्शनल आहे. एक्झेम सप्लायचं प्रोपोर्शनल काढायचं असेल तर मग एक्झेम टर्नओव्हर डिवायडेड बाय टोटल टर्नओव्हर इंटू कॉमन क्रेडिट, यावरून आपल्याला एक्झेम सप्लायचं प्रोपोर्शनल भेटेल. आणि 5% ऑफ कॉमन क्रेडिट म्हणजे तो नॉन बिझनेस पर्पजसाठी कन्सिडर केला जातो. आणि टोटल जे रिव्हर्सल येईल ते D1 प्लस D2 एवढं येईल. ओके. आणि फायनल आय टी सी जो आहे, फायनल टोटल आय टी सी जो आपण क्लेम करू शकतो, टोटल आय टी सी जो आपण क्लेम करू शकतो, तो इलिजिबल क्रेडिटमधनं D1 मायनस D2 केला तर डायरेक्टली आपल्याला टोटल क्लेमेबल आय टी सी भेटतो. ठीक आहे. किंवा दुसऱ्या पद्धतीनं बघितलं तर कॉमन क्रेडिटपैकी एक्झेम्प्ट आणि नॉन बिझनेस पर्पजचा मायनस केला तर उर्वरित जे आय टी सी राहतो म्हणजे तो C3 हा कॉमन क्रेडिटपैकी युजेबल आय टी सी आणि कॉमन क्रेडिटपैकी युजेबल आय टी सी प्लस T4 म्हणजे एक्सक्लुझिव्ह टॅक्सेबल सप्लायसाठीचा आय टी सी, ह्या दोघांची बेरीज केलेली तरी तुमचं उत्तर तेच येणार. टोटल क्लेम T4 प्लस C3 असं पण चालेल, किंवा टोटल क्लेम इक्वल्स टू C1 म्हणजे इलिजिबल आय टी सी मायनस D1 प्लस D2 म्हणजे रिव्हर्स करण्यात आलेला आय टी सी. ओके. अशी टोटल त्याची येऊ शकते. तर टोटल रिव्हर्सल जर कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर रिव्हर्सल म्हणजे T1 म्हणजे एक्झेम नॉन बिझनेस सप्लाय, T2 एक्झेम सप्लायचा आय टी सी एक्सक्लुझिव्हली, नंतर मग तिसरा T3 म्हणजे ब्लॉक क्रेडिट प्लस कॉमन क्रेडिटपैकी एक्झेम सप्लायचा आय टी सी आणि कॉमन क्रेडिटपैकी नॉन बिझनेस पर्पजचा आय टी सी. तर एवढं आपल्याला टोटल रिव्हर्सल आहे, एवढं आपण टोटल क्लेम करू शकतो. ओके. ठीक आहे. होप कन्सेप्ट इज क्लिअर. नाही समजलं असेल तर व्हिडिओ परत बघा. ओके. धन्यवाद. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.